नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, सहयोगी प्राध्यापक भरती, सहाय्यक प्राध्यापक भरती आदी व्याख्याता जसं की जाहिरात क्रमांक 46, 49, 63, 64, 65, 66, 67, 112, 113, 114, 115 अभ्यासक्रम कधी जाहीर होईल किंवा त्याची शक्यता काय आहे आणि सध्याची परिस्थिती त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अधिकची माहिती घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो फुल झालेला आहे. तुम्ही टेलिग्रामला रिक्वेस्ट पाठवू शकता. निश्चितच तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं जाईल. त्यानंतर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याबरोबरच आपलं जे ऑल एक्झाम कट्टा ॲप आहे त्यावर देखील अपडेट माहिती असते, त्याची देखील लिंक दिलेली आहे. ती लिंकवर जाऊन क्लिक करून आपण ते ॲप देखील डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जोडलं जाऊ शकता. आपल्या चॅनलमार्फत सेटनेट भरती असेल, शिक्षक भरती असेल, शिक्षक अभियोग्यता चाचणी असेल, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती असेल, विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक भरती असेल, महाविद्यालय स्तरावरील नवीन प्राध्यापक भरती असेल तर आपण त्या ठिकाणी सर्व अपडेट देत असतो. तर बघा, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला माहीत आहे, मी समजू शकतो की मागच्या 1 वर्षापासून आपण या सर्व जाहिराती आहेत, ते जाहिरात क्रमांक मी नोंदवलेले आहेत, त्या जाहिराती क्रमांकासंदर्भात आपण माहिती घेत आहोत. खरं तर अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले होते, मॅसेज आले होते. त्यामुळे मी कालच सर्व प्लॅनिंग केलं होतं. 16 नोव्हेंबर 2024ला अपडेट द्यायचं, पण काही कारणास्तव काल शक्य झालं नाही. त्यामुळं मी आज ते अपडेट देत आहे आपणास. तर बघा, आपण जर पाहिलं तर आपण पाहिलं असेल की या वरील सर्व जाहिरात क्रमांक जे आहेत ते सर्व प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि किंवा सहाय्यक प्राध्यापक आदी व्याख्याता या संदर्भातील आहेत. आणि याच्या सर्व जाहिराती शुद्धीपत्रकासह परत आलेल्या आहेत. जसं आपण 112, 113, 114, 115 ह्याचं जे शुद्धीपत्रक आहे त्यानुसार सर्व माहिती भरलेली आहे. आता आपण पाहिलं असेल की 149 असेल, त्यानंतर 63 असेल, याचं शुद्धीपत्रक आताच नव्यानं 12 तारखेला टाकलेलं आहे. त्यानुसार आपल्याला जी जाहिराती माहिती दिलेली आहे त्यानुसार सर्व जे ओपनचे कॅन्डिडेट असतील त्यांनी ते सर्व विषय निवडायचा आहे. जे काय माहिती दिली ती अपडेट करून घ्यायची आहे, बाकीच्यांनी केलेली असणारच आहे. आणि बघा, अनेक विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आले होते की या संदर्भात ज्यांनी विषय निवडलेला नाही आहे त्यांनी काय करणं अपेक्षित आहे. जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 संदर्भात जे मागे 1 नोव्हेंबरपर्यंत त्यांची मुदतवाढ होती शुद्धीपत्रकानुसार. तर बघा, ज्यांनी विषय नाही निवडला त्यांचा तोच विषय जो तुमच्या प्रोफाईलला असेल तोच राहील, त्यामध्ये बदल नाही. फक्त नुकसान यांचंच आहे की ज्यांनी 4-4, 5-5 विषयामध्ये MA असतील, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, त्यांना थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. त्यामुळे विषय निवडणं अपेक्षित होतं, पण नाही निवडलं ज्यांचा एकच विषय त्यांना अडचण येणार नाही असं त्यांनी त्या परिपत्रकामध्ये, शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता त्यानंतर अनेक विद्यार्थी नाराज आहेत की MPSCने आणखी सिलेबस पण नाही टाकलेला. कारण की तुम्ही असं जर गृहीत धरत असाल तर 1 वर्ष हा मिनिमम कालखंड लागतो, पण वेळ का लागतो आहे तर आपण जर बघितलं असेल की फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणाचा GR आला आणि त्यानुसार एक नियम आहे की ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार जर सामाजिक आरक्षणाचे जे नियम असतील किंवा नवीन अपडेट झालेले असतील तर ते अपेक्षित असतं, मुलाखत झाली नसेल तर. त्यामुळं आपली या पदाच्या मुलाखती झाल्या नव्हत्या, परीक्षा झाली नव्हती, त्यामुळं जाहिरात होणं गरजेचं होतं. कारण की त्यावर मॅटमध्ये जो याचिका दाखल केली होती ती याचिकानुसार त्यांनी परत रिवाईज ते सर्व जाहिराती केलेल्या आहेत, ज्यामध्ये जे ओपनचे विद्यार्थी होते ESBCमध्ये जाऊ शकत होते, OBCमध्ये ज्यांनी नव्यानं आरक्षण मिळाले त्यामध्ये पण त्यांना संधी दिली जावी या संदर्भात ती याचिका होती. त्यानुसारच आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांचं देखील त्यांचंही शुद्धीपत्रक आलं, त्यामध्ये बी तसंच नमूद केलेलं आहे. आता बघा, हे सर्व शुद्धीपत्रकानुसार पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पुढे न्यायालयीन प्रकरणामध्ये कुठं गुंतू नये ही जाहिरात. त्यामुळं एकदम जाहिरातीचा सर्व जो मार्ग आहे तो क्लिअर झालेला आहे. आता अभ्यासक्रम कधी पडेल तर माझं एक अपेक्षा आहे की नोव्हेंबर या महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 15 डिसेंबरपर्यंत अभ्यासक्रम येणं अपेक्षित आहे. अभ्यासक्रम तयार आहे असे ते सांगतात म्हणजेच आयोगामध्ये. त्यामुळं या 1 महिन्यामध्ये सिलेबस 100% प्रसिद्ध होईल वरील सर्व जाहिरातींचा.
कारण शुद्धीपत्रकानुसार सर्व प्रोसेस झालेली आहे आणि सिलेबस जाहीर झाला. आपण गृहीत धरला की 1 डिसेंबरला सिलेबस जाहीर झाला, तर तिथून पुढे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3 ते 4 महिने म्हणजे मार्च आपण असं म्हणू शकतो. पण माझं मत आहे की मार्च एप्रिलपर्यंत ही एक्झाम होईल जास्तीत जास्त. जर सिलेबस जरी थोडं पुढे एखाद्या महिन्यानं पुढे आला तर मेच्या आत तुमची परीक्षा होईल आणि परीक्षा झाल्यानंतर जास्त वेळ घेतला जात नाही. एका म्हणजे 8-10 दिवसामध्येच किंवा 15 दिवसामध्ये रिझल्ट लागला जातो इंटरव्ह्यू परीक्षेचा आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या दिवशी किंवा 2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागतो. म्हणजे इथून पुढच्या प्रोसेस खूप फास्ट चालत असतात. त्यामुळं आपल्याला अभ्यासालाही 3-4 महिन्याचा कालखंड मिळणार आहे. आता निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक असते. अनेक विद्यार्थी विचारतात की मॅनेज जागा होण्यासाठी वेळ लागतो आहे. असं जर करून तुम्ही तुम्ही देवाकडे चाललात आणि ते तुमच्या देवावरच श्रद्धा नाही, मग तुम्हाला देव पावणार नाही आहे. हे बेसिक आहे. त्यामुळं अतिशय पारदर्शक आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे MPSCचा. अनेक माझे मित्र आहेत ज्यांनी अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. आता तुम्ही मागच्याच मी 15 दिवसाखालचं स्टेटस बघितलं असेल. माझ्या जवळचे मित्र ज्यांनी हा पण फॉर्म भरला होता, ते डायरेक्टला अधिव्याख्याता होते. डॉक्टर शशिकांत शिंदे त्यांचं आरोग्य विभागामध्ये MPSC अंतर्गत क्लास 1मधून सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं माझं बोलणं झालं होतं. त्यांनी या ठिकाणी या जाहिरातीमध्ये पण खूप अभ्यासाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयामधून त्यांचा फॉर्म होता 114साठी. पण एकही रुपया न भरता इंटरव्ह्यूवर ते आरोग्य खात्यामध्ये क्लास 1 पोस्टसाठी त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळं एक पैसे चालतात, मॅनेज केलं जातं असं अजिबात नाही आहे. अतिशय पारदर्शक भरती प्रक्रिया असते. वेळ लागतो कारण काही न्यायालयीन प्रकरणं असतात. त्या ठिकाणी ते सर्व त्याचं निवाडा झाल्याशिवाय पुढे जात नाही. जसं आत्ता शुद्धीपत्रकानुसार तुम्ही त्याच्या खाली बघितलं असेल की कशानुसार, कोणत्या आर्टिकलनुसार किंवा कोणती याचिका दाखल केली होती, याचिका क्रमांकही टाकलेला आहे. त्यामुळं असा गैरसमज कुणीही करून घेऊ नका. प्रामाणिकपणे अभ्यास करा. जागा कोणत्याही मॅनेज होत नाहीत. आपण प्रामाणिक असाल, आपला विश्वास असेल भरती प्रक्रियेवर, तर तुम्ही 100% भरती प्रक्रियेचा भाग होऊ शकणार आहात. मंदिरात जायचं आणि देवावर विश्वास नाही ठेवायचा. देव कसा पावेल आणि आपल्या अभ्यासात मन लागणार नाही. असं वाटतं की अरे मॅनेज होतात म्हणल्यास कसा अभ्यास करणार आपण. सातत्य कसं ठेवावं, तर बघा आपलं ध्येय आहे 1 रुपयामध्ये तुम्हाला 1 रुपया, आता 50, 80, 70, 80 लाख रुपये रेट चालू असताना तुम्हाला 1 रुपयामध्ये 1 रुपया खर्च नाही. फक्त फीचा आणि ह्याचा तुमचा इंटरव्ह्यूचा जाण्याचा येण्याचा खर्च आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर ती जागा मिळणार असेल तर सातत्य हे आपल्या आतून असणं गरजेचं आहे. मी सांगतोय किंवा आपले आईवडील सांगते म्हणून नाही. तुम्ही स्वतःच्या ध्येयासाठी प्रेरित असाल तर निश्चित सातत्य ठेवाल आणि तुम्हाला ध्येयही मिळेल. आणि संयम ठेवणं, आयुष्यामध्ये तुम्ही काय मिळवा न मिळवा पण तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला संयम ठेवणं हा खूप महत्त्वाचा आहे. तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. नकारात्मक विचार सोडून द्या. परत एकदा जोमानं अभ्यासाला लागा. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखती संदर्भात देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे जसे की आता मी सांगितलं शशिकांत शिंदे सर, असे जे अनुभवी आहेत ज्यांनी MPSCचे इंटरव्ह्यू 4-4, 5-5 दिलेले आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूचं अरेंज केलं जाईल. म्हणजे कोणतंही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु ठेवलं जाणार नाही आहे. त्यामुळं अतिशय पारदर्शक प्रक्रिया असते. त्यामुळं जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना माहीत नाही आहे, ज्यांचा अनुभव नाही आहे किंवा जो गैरसमज खूप लवकर प्रसरतात, चांगले समज लवकर निर्माण होत नाहीत, असंही असतं. त्यामुळं आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहूयात. जागा किती, 1 जागा तुम्हाला लागणार आहेत. कशाला बाकीच्या किती जागा आहेत, कमी जागा आहेत, खूप मॅनेज होतं आहे, असा विचार करू नका. आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहा. निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले जे सेटनेटची तयारी करणारे असतील किंवा आपल्या प्राध्यापक भरतीची तयारी करणारे असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.